शिवसेना चिन्हाबद्दल आणि पक्षाबद्दल सुप्रीम कोर्टात आज अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद झालाय। धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जावं अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आली। पाहूयात आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात नेमकं काय काय घडलंय। राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे आहे याची नोंद निवडणूक आयोगाकडे होती। विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे। राजकीय पक्षात वाद असताना विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करणं गरजेचं असतं। 21 जूनला पक्षात फूट नव्हती, नंतर मागच्या दारानं आमदार गेले। 26 जून पर्यंत राजकीय पक्ष म्हणून शिंदेंनी दावा केला नाही। निवडणूक आयोगानं काहीही विचार न करता पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं। विधिमंडळ पक्षाचं बहुमत असलं तरी राजकीय पक्षाचं बहुमत पाहायला पाहिजे। राजकीय पक्षांचे सदस्य असतात। 2018च्या नेतृत्वाबद्दल मी बोलतोय। अनेक वर्षांपासून सरकारी जागेवर अनधिकृत इमारती उभी राहिल्यासारखं हे आहे। अनधिकृत जागेला सरकार नंतर अधिकृत करून देतं। जर तसं असेल तर मग पक्षाबाबत पण तोच निर्णय द्यावा। संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे। मात्र विधानसभा अध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केलं। आमदार हे राजकीय पक्षाचे सदस्य असतात। आमदारांना पक्षाचंच ऐकावं लागतं। आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन होता येतं, मात्र पक्षावर दावा करता येत नाही। संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष कसे जाऊ शकतात? आमच्याकडे आमदार आहेत म्हणून पक्ष आमचा, हा युक्तिवाद पोकळ आहे। एखाद्या पक्षाचे आमदार नसले तरीही तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो। सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी ज्या पक्ष नेतृत्वावर विसंबून राहिलात त्याच नेतृत्वाला नंतर आव्हान दिलं जातं। मी तुम्हाला नेता मानत नाही आणि स्वतःचा व्हीप जारी करेन असं उद्या उठून कोणीही म्हणू शकत नाही। 10व्या अनुसूचीमध्ये अशी तरतूद अभिप्रेत नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही त्या पक्षामुळे लाभ मिळवलेला असतो। 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच हा आहे की पक्षांतराचा प्रकार सुरुवातीलाच रोखला जावा। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानलं जाऊ शकत नाही। त्यांनी केवळ एवढाच युक्तिवाद केला की आम्ही बहुसंख्य आमदार आहोत म्हणून आम्हीच पक्ष आहोत। उद्धव ठाकरेंच्या बैठकीतले प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयानं मान्य केले, मात्र नेमका याविरोधात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला। पक्षाच्या 1999च्या घटनेच्या आधारे निर्णय घेणं बेकायदेशीर आहे। शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर 2018ची पक्षघटना सादर केली होती। त्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्यांनी ही वकिलांची चूक असल्याचं म्हटलं। शिंदे गटानं 39 स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केली होती आणि त्या प्रत्येकानं 2018ची पक्षघटना नमूद करून ती सादर केली होती। मग 39 वकिलांकडून चूक कशी झाली? ती चूक मुद्दामून केलेलं कारस्थान असू शकतं। एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाठीशी महाशक्ती असल्याचं म्हटलं होतं। एका राष्ट्रपक्षाचा शिंदेंना पाठिंबा होता। शिवसेना नाव ठाकरे गटाकडेच राहावं, शिंदे गटाला चिन्हाचा अधिकार नाही, धनुष्यबाण चिन्ह गोठवावं। विधानसभा अध्यक्ष त्यांचे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले तर न्यायालयाने योग्य निर्णय घेतला पाहिजे। आधीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवले होते। एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षात बहुमत कधी गाठले हा खरा प्रश्न। या न्यायालयाने आधीच मत व्यक्त केले आहे की अपात्रतेबाबतचा अंतिम निकाल हा केवळ पूर्वलक्षी मान्यता आहे। जर न्यायाधीशांनी आमच्या बाजूने निकाल दिला तर ती घोषणा रद्द होईल। आम्ही आज त्यांना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का? जर अध्यक्षांचा आदेश अवैध असेल तर ते एक न्यायाधिकरण आहे। जर न्यायाधिकरणाने अवैधपणे काम केले असेल तर आपल्या न्यायाधीशाकडून ते दुरुस्त केले जाईल आणि आपल्या न्यायाधीशाकडून दिलासाही दिला जाऊ शकतो। अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर ते आम्ही रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाही। पण परिणामी आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का? अपात्रतेबाबतचा निर्णय चुकीचा होत असेल असं जर न्यायालयाने मानलं तर त्याचा चिन्हाच्या वादावर निश्चित परिणाम होईल।